आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत। प्रशांत, आत्ता एक माहिती अशी येते, पंतप्रधान शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान 10 वाजता राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेत आहेत। पाकिस्तान बैठक घेत आहे ते वेगळा विषय आहे, पण महत्त्वाचं म्हणजे भारताची सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बैठक आहे 11 वाजता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज 11 वाजता बैठक होणार आहे। ही बैठक जी आहे पूर्वनियोजित बैठक आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठकच आहे, सोबतच मंत्रिमंडळाची बैठक आहे। त्यामुळे पाकिस्तान वरती आपण हल्ला केला आहे, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना अनेक म्हणजे नऊ जे प्रमुख स्थळ आहेत ज्याचा उल्लेख आपण करायला हवा। एक तर बहालपूर मधील जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर, हे जैश ए मोहम्मद मोठी दहशतवादी संघटना, त्या दहशतवादी संघटनेचं हेडक्वार्टर त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे। मुरिदके मधलं लष्कर ए तय्यबाचं हेडक्वार्टर, ज्या लष्कर ए तय्यबाचा सहभाग या पहलगामच्या हल्ल्यात होता, तो त्यांचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यानंतर मुझफ्फराबाद मधलं हिजबुल मुजाहिदीनचा अड्डा जो आहे, तो हिजबुल मुजाहिदीन गेल्या अनेक कारवाईमध्ये भारताच्या बचावविरोधी कारवाईमध्ये सहभागी होता, त्याचा ते हेडक्वार्टर रद्द केलं, उद्ध्वस्त केलं आहे। कोटली मधला टेरर कॅम्प, कोटलीमध्ये आपल्याला माहित असेल की अनेकदा दहशतवाद्यांना प्रशिक्षण मिळत होतं, तिथला तो टेरर कॅम्प रद्द केलेला आहे, उद्ध्वस्त केलेला आहे। गुलपूर मधील टेरर लॉन्च पॅड जो आहे, तो गेल्या अनेक दिवसांपासून तिथे प्रशिक्षण सुरू होतं, तिथून दहशतवाद्यांना भारतात पाठवलं जातो, तिथलं ते टेरर लॉन्च पॅड उद्ध्वस्त केलेलं आहे। भिंबर मधलं टेरर लॉन्च पॅड, त्यानंतर मधलं दहशतवाद्यांचा जो जिथे प्रशिक्षण स्थळ आहे ते उद्ध्वस्त केलं आहे। आणि सियालकोट मधला सगळ्यात मोठा दहशतवादी कॅम्प जो होता त्याला उद्ध्वस्त केला आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून। ज्या पद्धतीनं माहिती मिळते, अजित डोवाल यांच्या नेतृत्वामध्ये कुठलंही क्षेपणास्त्र न वापरता भारताच्या हद्दीत राहून एक प्रकारे हल्ला करण्यात आल्याचं, बॉम्बद्वारे हल्ला करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। थोडे माहिती पुढे येत राहील, पण आता या घडीची अत्यंत महत्त्वाची आहे की 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। पाकिस्तानमध्ये सुद्धा 10 वाजता पंतप्रधान पाकिस्तानचे बैठक घेणार आहेत, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेची ती बैठक असेल। न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे आपल्या सोबत आहेत। मंदार सर, या घडीची सगळ्यात मोठी बातमी, 1:30 वाजता एअर स्ट्राईक केलं पण ऑपरेशन सिंदूर आणि भारतानं दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे हल्ल्याचा। निश्चितपणे सगळ्यात मोठी बातमी ही आताची, आणि या बातमीमध्ये सगळ्यात मोठा हाच भाग आहे की आतापर्यंत 9 हल्ले केलेले आहेत, आणि या संपूर्ण हल्ल्यांमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपलं हवाई दल असेल, आपलं लष्करी सगळी ताकद असेल, ही एक जुटीने सगळी कामाला लागली आणि एकूण एक संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आलेली आहे। 9 ठिकाणांमध्ये जवळजवळ 4 ठिकाणं जी आहेत ती पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहेत, आणि या 4 ठिकाणांच्या व्यतिरिक्त इतर 5 ठिकाणं यांच्यामध्ये सुद्धा पाकिस्तानमधल्या ठिकाणांमध्ये जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं, जिथे दहशतवादी हे सातत्यानं तिथे कारवाया करत होते आणि जिथे दहशतवाद्यांची एक प्रकारे नर्सरी होती, या अशा सगळ्या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। या उद्ध्वस्ततेमध्ये आता एक दिसतंय की 12 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे, आणि याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 55 दहशतवादी जे आहेत, ट्रेनिंग तिथे ज्यांचं चालू होतं ते दहशतवादी गंभीररित्या जखमी आहेत। कदाचित त्याच्यात अधिक जास्ती अजून आपल्याला थोड्या डिटेल्स मिळतील पाकिस्तानातनं, ज्यावेळेला ते डिटेल्स येतील त्यावेळेला, पण आत्ता तरी सध्या भारतानं ही केलेली ही सगळ्यात मोठी लष्करी कारवाई आहे असं म्हणता येईल। सुवर्णा। मंदार सर, एक मोठी यावेळची बातमी अशी पण समोर आली की भारतानं सीमा न ओलांडता भारतीय सीमा भागातून हे मिसाईल डागलेले आहेत आणि पाकिस्तानातले तळ सुद्धा आणि पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेले आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला सुवर्णा की ज्या पद्धतीनं हे हल्ले केलेले, अतिशय प्रिसाईज पद्धतीनं, अतिशय अचूकतेनं हे हल्ले केलेले आहेत, त्याच्यावरनं आपल्या लष्कराची तयारी कळून येते, त्याच्यावरनं आपल्या हवाई हल्ल्याची तयारी कळून येते, आणि ज्या पद्धतीनं हा सगळा हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं माहिती जी असते, मसूद अझरची जी एक मशीद आहे त्याच्या अवतीभोवतीचा त्याचा जो एक तळ होता, मसूद अझर ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांना तिकडे प्रशिक्षण देत होता आणि तिथनं वल्गना करत होता भारताच्या विरोधामध्ये, त्या मसूद अझरच्या तिथल्या संपूर्ण तळाला सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। या पद्धतीनं अतिशय अचूकतेने हा हल्ला करण्यात आलेला आहे, आणि हा अचूक हल्ला जो आहे तो पाकिस्तानच्या आणि खास करून तिथल्या दहशतवाद्यांच्या वर्मी लागलेला आहे असं म्हणता येईल। सुवर्णा, पहलगामच्या हल्ल्याला आम्ही सडेतोड उत्तर देऊ, आम्ही असा कुठलाही हल्ला खपवून घेणार नाही, पण तितक्याच जबाबदारीने आम्ही त्याला उत्तर देऊ, म्हणजे हे देशाला सुद्धा भारतानं दाखवलेलं आहे का? काय सांगाल याविषयी? कारण फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले।
एक लक्षात घेतलं पाहिजे, ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं आहे या ऑपरेशनला. इथं अतिशय भाऊक असं नाव दिलेलं आहे. त्याचं कारण ती आपल्याला मुलगी आठवते जिचं लग्न झालं होतं, तिच्या हनीमूनसाठी ती तिकडे पहलगामला गेली होती आणि तिच्या नवऱ्याला ज्या पद्धतीनं तिथे मारलं होतं. एक सगळ्यात ह्या सगळ्या मध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन अतिशय भावुकतेनं हा हल्ला आणि ह्याच्यातला जो बदला जो आहे पहलगाम मधल्या या अतिशय भ्याड अशा हल्ल्याचा, तो बदला आपल्या लष्करानं घेतलेला आहे आणि हा बदला घेण्याची अत्यंत आवश्यकता होती. संपूर्ण भारताचं ह्याच्याकडे लक्ष होतं. संपूर्ण भारतातले नागरिक प्रत्येक जण या हल्ल्यानंतर खरं तर अक्षरशः हतबल स्वतःला मानत होता आणि त्या हतबल त्याच्यानंतर जो राग निर्माण झाला होता देशभरात, त्याची आज परिपूर्णता झालेली आहे. एक प्रकारे जो हल्ला 9 ठिकाणी करण्यात आलेला आहे, या दहशतवाद्यांच्या वेगवेगळ्या तळांवरती करण्यात आलेला आहे. अचूक माहितीशिवाय हल्ला शक्य नव्हता. ही अचूक माहिती आपल्या लष्कराकडे होती आणि त्याचं हे यश आहे. मंदार सर, एका बाजूला आपण मॉकड्रिलची बुधवारची तयारी करत होतो, दुसरीकडे विरोधक टीका करत होते की 15 दिवस झाले तरी अजून उत्तर का दिलं जात नाही. नवी दिल्लीत नुसत्या बैठका होत्या. हे एक मोठा सरप्राईज म्हणायचं का भारतीयांना? हे सरप्राईजच आहे, पण हे सरप्राईज आता खरं तर सवय लागली पाहिजे, कारण ह्याच्या अगोदर 2 सरप्राईज देऊन झालेली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून. आणि हे जे तिसरं सरप्राईज आहे, त्या सरप्राईजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की त्यांनी पुन्हा सांगितलं होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, यांनी पुन्हा सांगितलं होतं की चून कर मारेंगे, आणि एक प्रकारे चून कर मारले आहेत. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा यातला भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे सुवर्णा, की यावेळेचे हल्ले, तिथली जी दृश्य आहेत, तिथले हल्ले केल्याच्या जी वेळा आहेत, हे सगळंच्या सगळं लष्करांनी आपल्याकडे बऱ्यापैकी टेलिवाईज केलेलं आहे. टेलिवाईज वॉरफेअरचा हा जो एक प्रकारे सुरुवात झालेली आहे आपल्यासाठी, खास करून भारतासाठी. अशा प्रकारे टेलिवाईज वॉरफेअरमध्ये आपण गेलेलो आहोत आणि अतिशय महत्त्वाचे त्यातले जे धागेदोरे आहेत ते व्हिज्युअली आणि तिथले व्हिडिओ जे आहेत ते दृश्य माध्यमातून तिकडनं आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. ही पण एक सगळ्यात मोठी त्यातली यशाची गोष्ट आहे आपल्याला म्हणता येईल. नक्की. मंदार सर, तुम्ही असेच सोबत राहा. आपण आता आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही बातमी सांगूया. अत्यंत मोठी बातमी आहे, या घडीची सगळ्यात मोठी बातमी, आज दिवसभरातली लक्षवेधी बातमी, सगळ्या भारतीयांना बघावी अशी बातमी. ही बातमी आहे, भारतानं सडेतोड उत्तर दिलेलं आहे दहशतवादी हल्ल्याला. आम्ही अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले खपवून घेणार नाही असं स्ट्रेट उत्तर सगळ्या देशांना दिलं गेलंय. आणि पाकिस्तानमधले दहशतवादी तळ, 4 पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेत आणि 5 पाकव्याप्त काश्मीरमधले तळ उद्ध्वस्त करण्यात आलेत. म्हणजेच 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे. अत्यंत अत्याधुनिक अशी मिसाईल्स वापरली गेलेली आहेत, हॅमर वापरलं गेलेलं आहे आणि एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे. रात्री 1:30 ते 1:45च्या दरम्यान एअर स्ट्राईक करण्यात आलेलं आहे आणि दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. आता ज्या प्रमाणे मंदार सर सांगत होते की 12 दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. अजून अपडेट या संदर्भातली आपल्यापर्यंत पोहोचेल, सूत्रांकडून माहिती मिळेल. पण यावेळेला जसं आपण बघितलं की सगळ्याचे व्हिडिओ एव्हिडन्स सुद्धा आपल्याकडे पोहोचलेले आहेत आणि हे व्हिडिओ एव्हिडन्स हेच दाखवतात की आम्ही दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत. अत्यंत स्ट्रेट उत्तर दिलेलं आहे. आपण बघितलं, ऑपरेशन सिंदूर असं नाव या एअर स्ट्राईकला दिलेलं आहे. भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर हवाई करण्यात आले. त्यामध्ये बहावलपूर, मुझफ्फराबाद, मुद्रिके, कोटली या ठिकाणी हवाई हल्ले झालेले आहेत. अजून या नावांची स्पष्टता होईल. एकूण 9 ठिकाणं कुठली ते सुद्धा समोर येईल. मंदार फणसे आपल्या सोबत आहेत. मंदार सरांशी बोलूया. मंदार सर, अत्यंत मोठी बातमी आहे ही की ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत, म्हणजे कुणाला कळायच्या आत आपण उत्तर देऊन मोकळे झालो. हे उत्तर देण्याची गरज होती. अनेक लोकांचे डोळे लागले होते. अनेक जण आश्चर्य व्यक्त करत होते की नेमकं काय करणार आहे भारत. या सगळ्या जगाचं लक्ष होतं या सगळ्या भूमिकेकडे, कारण जगात सर्वदूर ही ज्या पद्धतीनं ही हत्या करण्यात आलेली होती, ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्या पर्यटकांवरती अतिशय भ्याड असा हल्ला करण्यात आलेला होता, त्यानंतर ज्या पद्धतीनं जगभरात ज्या प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या, या सगळ्याचा परिपाक म्हणून हा हल्ला अत्यंत जरुरी होता. या अशा प्रकारे हल्ला करून जो मेसेज दिला गेलेला आहे दहशतवाद्यांना, ज्या पद्धतीनं हा मेसेज पोहोचलेला आहे पाकिस्तानपर्यंत, हा अतिशय कणखर एक देश असल्याचा, भारत हा देश हा कणखर देश आहे आणि इथून पुढे भारताला तुम्ही गृहीत धरता कामा नये अशा प्रकारचा इशारा देणारी ही कारवाई आहे. या कारवाईच्या नंतर पाकिस्तान काय करतं हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. कारण आत्ताची पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती जी आहे, राजकीय असेल आणि तिथली लष्करी परिस्थिती जी आहे, ती सुद्धा अतिशय विचित्र पद्धतीची आहे. आणि अशा वेळेला पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडतंय, काय होणार आहे तेही आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे कदाचित काल मॉकड्रिलची एक तयारी करायला सांगितलेली होती आणि आपण पूर्णपणे युद्धसज्ज असा देश आहोत असा एक मेसेज सुद्धा त्या निमित्तानं दिला गेलेला आहे. अमेरिकेपासून
वेगवेगळ्या देशांपर्यंत आणि सगळ्या आतापर्यंतचे जेवढे भारतातले मध्यरात्री ज्यांना ज्यांना कळले त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आता एक देश म्हणून आपण उभं राहायला हवं अशाच आहेत. आणि असा आता या ज्या पद्धतीचं हे प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे अगदी त्या बरोबर. प्रत्युत्तरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9 ठिकाणी हे हल्ले अत्यंत अचूकतेने केलेले आहेत. ही माहितीशिवाय शक्य नव्हतं. अगदी अगदी ही अचूक माहिती घेतली गेली, सगळं प्लॅनिंग केलं गेलं आणि त्यानंतर हे एअर स्ट्राईक करण्यात आलेले आहेत. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघूया. मंदार फणसे यांच्याशी आपण बोलणारच आहोत. मात्र या घडीला महत्त्वाची बातमी आहे ते पहलगाम हल्ल्याचा भारतानं बदला घेतलेला आहे. भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आज सकाळी 10 वाजता राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आलेली आहे. ते बैठक घेणारे 10 वाजता त्यांनी बैठक बोलावलेली आहे. भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ 10 वाजता राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेणार आहेत. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी.